त्याच्यात आम्ही 1 चमचा असं शुगर सिरप घालूया. हे बघा आता गाळून घेतलेलं आहे, त्या व्हॅनिला इन्सेन्स वगैरे टाकलेला आहे. आता आम्ही 2 भागात असं डिवाइड करूया. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावन ब्लॉग 1394. आणि आता डिसेंबर महिना आलेला आहे आणि कॅथलिक बांधवांची गोव्यात तर अशी लगबग चालू झालेली आहे आणि आता त्यांचा क्रिसमस जवळ आलेला आहे आणि त्याच्यात त्यांचं जास्तीत जास्त आवडीचं असं स्वीट डिश म्हणजे बिबिंका आणि ते मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. चला तर हे बघा, मी बिबिंका बनवणार ना म्हणून मी साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला हे बघा दाखवते. मी हे बघा, नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे मी 1 लिटर आणि त्याच्यासाठी 8 अंडी घेतलेली आहेत आणि जायफळाची पावडर घेतलेली आहे. 200 ग्राम मैदा घेतलेला आहे आणि व्हॅनिला इसेन्स घेतलेले आहे बघा आणि साजूक तूप घेतलेलं आहे 50 ग्रॅम आणि 600 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे. ती 3 पोर्शन मध्ये डिवाइड केलेली आहे बघा. ही बघा 200 ग्रॅम घेतलेली आहे मी कॅरमल बनवण्यासाठी आणि ही शुगर सिरप बनवण्यासाठी 100 ग्रॅम घेतलेली आहे आणि 300 ग्रॅम घेतलेली आहे मी ह्याच्यात एग योक काढून त्याच्यात घालून ती फेटून घेण्यासाठी. एवढंच साहित्य. हा बघा, चुलीवर मी एक भिड्याचा तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यात मी 100 ग्रॅम अशी साखर घालून घेते. बघा ही बघा 100 ग्रॅम मी साखर तव्यावर घातलेली आहे आणि त्याच्यात 1 वाटी पाणी घातलेलं आहे बघा. आणि हे आता आम्ही व्यवस्थित असं ढवळून घेऊया. याचं आम्ही शुगर सिरप बनवूया. हे बघा, आता आम्ही असं 5 मिनिटं असं ढवळून घेतलेलं आहे आणि आता हे असं बोटानं असं चिकट असं लागायला पाहिजे, मग ते सिरप होणार. अजून 5 मिनिटं आम्ही असं ढवळून घेऊया. हे बघा, आमचं आता शुगर सिरप हे झालेलं आहे. हे बघा, आम्हाला पाक वगैरे करायचा नाही, फक्त ते जरासं असं चिकट करून घ्यायचं आहे. आता आम्ही ते उतरून घेऊया. आता पुन्हा आम्ही तवा हा चुलीवर ठेवूया आणि त्याच्यात 200 ग्रॅम साखर घालूया आणि बारीक 1 चमचा असं पाणी घालूया. आम्हाला आता कॅरेमल बनवायचं आहे ना, म्हणून आता ही ढवळत राहूया अशी साखर. हे बघा, आता गोल्डन ब्राऊन आमचं हे कॅरेमल झालेलं आहे आणि त्याच्यात आम्ही आता पाणी ओतूया 1/4 कप. आता हे मी उतरून घेऊया. हे बघा, एक आम्ही बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यात एक झारात ठेवलेला आहे बघा असा. आणि आता आम्ही अंडी अशी फोडूया. आणि एक वाईड आहे ना ते खाली बाउल मध्ये ओतूया आणि एक योग आहे ना तो असा टोपात ओतूया. अशा प्रकारे आम्ही सगळी अंडी अशी फोडून घेऊया. हे बघा, 8 अंड्याचं आम्ही एक योग असं घेतलेलं आहे बघा आणि त्याच्यात आम्ही 300 ग्रॅम अशी साखर ओतूया आणि ती आता आम्ही वितळेपर्यंत अशी व्यवस्थित अशी ढवळून घेऊया. हे बघा, आम्ही आता 10 मिनिटं असं व्यवस्थित असं साखर आणि अंड्याचा योग असं फेटून घेतलेला आहे. हा बघा, आता त्याच्यात आम्ही हे 1 लिटर असं दूध घालूया नारळाचं. हे बघा, आणि हे नारळाचं दूध कसं काढतात ते मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, म्हणून आता मी ते आणि दूध काढण्यात वेळ घालवला नाही, डायरेक्ट तुम्हाला दूध नारळाचं दाखवलेलं आहे बघा.
आता हे आम्ही 2 मिनिटं असं फेटून घेऊया. हे बघा आता 2 मिनिटं झालेले आहे. आता आम्ही त्याच्यात हे मैद्याचं पीठ आहे ना 200 ग्रॅम ते असं थोडं थोडं घालून असं फेटून घेऊया. थोडं थोडं करून घालायचं, याच्यात लम्स वगैरे असे ठेवायचे नाही. हे बघा आम्ही 10 मिनिटं असं हँड बीटरने असं फेटून घेतलेलं आहे हे मिश्रण. आता ते आम्ही गाळून घेऊया. बघा थोडी अशी कुठेतरी राहिलेली अशी साखर वगैरे. त्याच्यात आम्ही हे व्हॅनिला इन्सेस घालूया. असे 10 ड्रॉप घालूया. हे बघा आता गाळून घेतलेलं आहे, त्या व्हॅनिला इन्सेस वगैरे टाकलेला आहे. आता आम्ही 2 भागात असं डिवाइड करूया. एकात हे आम्ही कॅरेमल बनवून ठेवलेलं आहे ते घालूया. हे आता व्यवस्थित असं फेटून घेऊया. व्यवस्थित झालेलं आहे. आता आम्ही हा बघा एक मडकी घेतलेली आहे आणि त्याच्यात वाळू घातलेली आहे. आम्ही आता घरगुती ओव्हन तयार केलेला आहे. हा बघा तो आम्ही आता 15 मिनिटासाठी प्रीहीट करूया. ही बघा आम्ही जायफळाची पावडर घेतलेली आहे ना, त्याच्यात थोडी थोडी अशी घालून घेऊया. व्यवस्थित अशी ढवळून घेऊया. हा बघा आम्ही एक सर्क्युलर शेप मध्ये मोल्ड घेतलेला आहे आणि त्याला आम्ही साजूक तुपाचं असं ग्रीस करूया. असं व्यवस्थित असा चारही बाजूनी असं बाजूनी वगैरे असं कडाना वगैरे संपूर्ण असं ग्रीस करून घेऊया. आणि त्याच्यात आम्ही एक आता हे बटर पेपर घालूया आणि त्याला पण साजूक तूप असं लावून घेऊया. आता त्याच्यात आम्ही कॅरेमल घातलेलं ना ते आता मिश्रण 1 चमचा असं त्याच्यात घालूया. अजून अर्धा चमचा घालूया. आणि हा बघा आमचा घरगुती ओव्हन असा प्रीहीट झालेला आहे. त्याच्यात आम्ही हे मोल्डचं भांड असं ठेवूया. त्याच्यावर एक आम्ही अशी मडकी ठेवूया आणि त्याच्यात असे निखारे घालूया. आणि ही मडकी आता त्याच्यावर आम्ही अशी झाकून ठेवूया. हे बघा आता आम्ही व्यवस्थित आमचा ओव्हन आता घरगुती तयार झालेला आहे. वर आम्ही निखारे घालून एक मडकी ठेवलेली आहे. आता हे 10 मिनिटासाठी आम्ही असंच ठेवूया. आगीची फ्लेम अशी स्लो करूया. ही बघा 10 मिनिट झालेले आहे. आता आम्ही वरची मडकी अशी खाली काढून ठेवूया. आणि हे आता आमचं व्यवस्थित शिजलं काय ती पहिली लेयर घातलेली आहे ती बघूया. ही बघा परफेक्ट झालेली आहे. आणि आता त्याला आम्ही तुपाचं असं ग्रीस करूया.
त्याच्यावर आता आम्ही हे शुगर सिरप असं घालूया. आता आम्ही व्हॅनिला इसेन्सची ही लेअर वर घालूया अशी. अजून अर्धा चमचा घालूया. आणि पुन्हा 8 मिनिटांसाठी ठेवूया. ती लेअर 10 मिनिटांसाठी आणि ही लेअर 8 मिनिटांसाठी अशी ठेवायची. आणि त्याच्यावर हे आम्ही निखारे आहेत ना ते असे ठेवूया. हे बघा आता दुसरे वेळचं पण आमचं व्यवस्थित झालेलं आहे आणि आम्ही त्याला असं तुपाचं असं ग्रीस करून घेऊया. त्याच्यात आम्ही 1 चमचा असं शुगर सिरप घालूया. आणि आता आम्ही तिसरी लेअर त्याच्यात घालूया. बघा ही कॅरेमलची. आता बघा 10 मिनिटं झालेली आहे आणि आता आम्ही ही मडकी वरची अशी खाली उतरूया. आता ह्याच्यावर आम्ही तुपाचं असं ग्रीस करून घेऊया. त्याच्यावर आम्ही असं शुगर सिरप घालूया. आता त्याच्यावर आम्ही ही चौथी अशी लेअर घालूया. हे बघा अशा प्रकारे आमच्या सगळ्या लेअर अशा घालून झालेल्या आहेत. आता त्याच्यावर हे बघा आम्ही असं झाकण ठेवूया. हे बघा आमचं बिबिंका आता तयार झालेला आहे बघा. आणि आता त्याच्या खाली आग आहे ना ती आम्ही आता मागे घेऊया अशी सरकून. आणि निखाऱ्यावर त्याला असं अर्धा तास असं थंड व्हायला ठेवूया. बघा झाकून असं. हे बघा अर्धा तास झालेला आहे आणि थंड पण झालेलं आहे बघा. मडकं पण थंड झालेलं आहे. आता आमचं हे डेझर्ट काढून घेऊया बिबिंका. आणि हे बघा साईडच्या कडा पण ऑटोमॅटिक अशा सुटलेल्या आहेत. तरी आम्ही जराशी अशी सुरी बाजूने अशी घालूया. हे बघा आता आम्ही ते असं परतून घेऊया. हे बघा पाहिजे त्या साईजचे आणि पाहिजे त्या आकाराचे तुम्ही असे पीस मारू शकता. आम्ही आता हे बघा असे चौकोनी पीस मारून घेतो. हे बघा आम्ही बिबिंका बनवलेला आहे. हे बघा त्याला लेअर पण कशा सुटलेल्या आहेत त्या बघा. हे बघा हे बघा हे बघा कशा येतात ते. हे बघा हे पातळ लेअर सुटलेले आहेत. हे बघा असं तुम्ही पण करा. हे बघा काय मोठं नाही. हे बघा लेअर कशा येतात. हे बघा काढून दाखवते. हे बघा हे बघा मी आता तुम्हाला खाऊन दाखवते. एकदमच छान झालेला आहे. एकदम असं सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे. हे बघा आणि टेस्ट पण एकदम अप्रतिम झालेली आहे. तुम्ही हे घरी बिबिंका मुद्दाम करा आणि खा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशीच एक नवीन रेसिपी घेऊन येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.